कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय करताय अधिपती? अधिपती काय करताय? बॅग का भरताय? काही दिवस मला माझं तोंड बघायचं नाही। एकांत पाहिजे मला। एकांत? मी जे काय वागलं ते मला बिलकुल पटलेलं नाहीये आणि आता काही बोलू नका तुम्ही, कृपा करून। मला भांडायचं नाही, मी जातो। तुम्ही का जाताय अधिपती? हे घर तुमचं आहे। तुम्ही मला सांगितलं होतंच ना माहेरी जायला, मग मी जाते मी। का असं करताय मास्तरीन भाई तुम्ही? काय केलंय मी? गुन्हा केलाय। आई साहेबांसंग असं वागून आमच्या नजरेत लय मोठा गुन्हा केलाय तुम्ही मास्तरीन। ज्या गुन्ह्याची मी नाक घासून माफी मागितली अधिपती, त्याच गुन्ह्याची शिक्षा तुम्ही अजूनही देणार आहात मला। मला वाटलं मी नाक घासलं, माझ्या पापाचं परिमार्जन झालं, पण आता तुमचेही पाय धरू का मी? ठीक आहे। मला कळत कसं नाही, अहो जीव चढला हो आमचा तुमच्यावर। तुमच्यासाठी जीव देऊ शकतोय आम्ही। मला जीव नकोय तुमचा, बायको म्हणून रिस्पेक्ट हवाय, सपोर्ट हवाय तुमचा। तो काय आमच्या मनात नाही? मनात आहे। हां, आणि काही नाही। आणि मनात आहे आणि काय मग पुढं? काही नाही। असं कसं मनात आहे पण काहीतरी म्हणत होतं की? आपला ताण असाच राहणार आहे का नेहमी? तुम्ही मला वचन द्या आणि सांगा असं ह्यापुढे कवाच करणार नाही। तुम्हाला खरंच असं वाटतं अधिपती की जे झालं ते फक्त माझा दोष होता? तुम्हा सगळ्यांचा काहीच दोष नव्हता असं वाटतं तुम्हाला? सांगा ना, तुमचा कोणाचा काहीच दोष नव्हता? तुमचं परत तेच चालू झालंय। जातो मी। पूर्ण ऐकून जा प्लीज। तुमचा मूड परत तेच आहे। आई साहेबांनी दोष द्यायला लागलाय परत तुम्ही। मी त्यांना नाही दोष देते अधिपती, तुम्हाला दोष देते। माझी चूक झाली, मला मान्य आहे, त्यासाठी मी माफी पण मागितली। तुमच्या चुकीचं काय? त्याची माफी कोण मागणार? आमची कसली चूक? फॅमिलीचा भाग आहे ना अधिपती, या घरची सून आहे। माझ्यापासून सत्य लपवून तुम्ही सगळ्यांनी चूक केली असं नाही वाटत का तुम्हाला? सहा महिने झाले अधिपती मी या घरात येऊन। लग्नात अग्नीला प्रदक्षिणा घालून तुम्ही मला वचन दिलं, मला साथ द्याल, मला सत्य सांगाल, पण तुम्ही सांगितलंच नाही सत्य। मला कोणीच सांगितलं नाही। मला असं वाटायचं की भुवनेश्वरी मॅडमच तुमच्या खऱ्या आई आहेत, आणि जेव्हा मला सत्य कळलं तेव्हा मला इतका धक्का बसला, म्हणून मी तशी रिॲक्ट झाले। तुम्ही मला सांगा, माझ्या जागी जर दुसरी कुठली मुलगी असती तर ती पण अशीच रिॲक्ट नसती झाली का? पण तुम्हाला कळल्यावर तुम्ही माझ्या संग येऊन बोलायला पाहिजे होतं ना। तुम्ही डायरेक्ट आई साहेबांनी बोलला, ती बी असलं ताड ताड बोलला तुम्ही। त्याचा परिणाम काय झाला बघितलं ना? घर सोडून चालल्या होत्या त्या। तुम्ही पण मला सांगितलं होतंच की घर सोडून जायला। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।